वा, ग्रेट. मीच मूर्खपणा करत त्याला प्रेझेंटेशन बनवायला अक्षयाची मदत घ्यायला सांगितली, पण ते तर मला तिच्याशी आणखी बोलता येईल म्हणून म्हणालो होतो. पण आता असं वाटतंय यात समीर आपली भाकरी भाजून नक्कीच घेईल. पण मला एक कळत नाही, माझ्या आयुष्यात ती येत असतानाच या समीरला बरोबर तीच आवडायला हवी होती का? अरे यार, त्याने हातातली फाईल सरळ टेबलवर आपटली. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 22. दुपारी लंच नंतर ठरवल्याप्रमाणे अक्षया समीरच्या केबिनमध्ये आली होती. दोघंही अगदी मजा मस्तीमध्ये प्रेझेंटेशन तयार करत होते. हे समीर, ऐक ना. बोलतच अर्जुन आत केबिन मध्ये शिरला. एवढ्यात अक्षया ही समीरच्या केबिन मध्ये असल्याचं त्याच्या लक्षात आलं. दोघंही कशावर तरी खळखळून हसत होते आणि त्याला आत आलेला पाहून एकाएकी शांत झाले. तसा तो एकदम शॉक झाला. हो सर, बोला ना. ही इथं? हो सर, तुम्हीच सांगितलं होतं ना प्रेझेंटेशनवर काम करायला. असो, तेच करत होतो, समीर हसत सांगून रिकामा झाला. ओ ओके. पण समीर, प्रेझेंटेशन सोबत बाकीच्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत हे विसरू नकोस. तो फक्त समीरकडे पाहत म्हणाला. ऑफकोर्स सर, आय नो. पण तुम्ही काय सांगत होतात? समीर, त्या मयूर ट्रॅव्हल एजन्सीकडून पुन्हा ग्राहकांना चुकीचं पॅकेज दिलं गेलंय. तिकडून खूप साऱ्या कंप्लेंट यायला सुरुवात झाली आहे. तुझं लक्ष कुठे आहे? सर, मी सकाळीच बोललोय त्यांच्याशी. त्यांना सगळं समजावूनही सांगितलंय आणि पुन्हा असं होता कामा नये याची ताकीद सुद्धा दिली आहे. समीर, असं फोनवर सांगून त्यांना कळणार आहे का? ते काही नाही. त्यांना जाऊन भेटणार आहेस आजच्या आज आणि भेटून त्यांना सगळं स्पष्ट कर. इथून पुढे एक चूक जरी झाली तर त्यांच्यासोबत काम करायचं बंद करतोय असं सांग त्यांना, म्हणजे जरा अक्कल येईल. पण सर, आत्ता? हो आत्ता जायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, मी निघतोय लगेच. अक्षया, त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं तशी तीही उठली. हो, नंतर करू हे म्हणत तिनं ओझरतच अर्जुनकडे पाहिलं आणि सरळ समीरला जाते असं काही खुणावून त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. ती जाताच अर्जुन पुन्हा समीरला म्हणाला, आणि समीर, फक्त प्रेझेंटेशन बनवायचं नाहीये, बाकीच्या कामांवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कळलं ना? हो सर. तो म्हणाला तसा अर्जुन तिथून बाहेर पडला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून आला. वा, ग्रेट. मीच मूर्खपणा करत त्याला प्रेझेंटेशन बनवायला अक्षयाची मदत घ्यायला सांगितली, पण ते तर मला तिच्याशी आणखी बोलता येईल म्हणून म्हणालो होतो. पण आता असं वाटतंय यात समीर आपली भाकरी भाजून नक्कीच घेईल. पण मला एक कळत नाही, माझ्या आयुष्यात ती येत असताना या समीरला बरोबर तीच आवडायला हवी होती का? अरे यार, त्याने हातातली फाईल सरळ टेबलवर आपटली. इकडं अक्षया तिच्या जागेवर येऊन बसलेली. बापरे, पुन्हा दौरा पडला की काय यांना? काही कळतच नाही यांचं. मध्येच छान वागत असतात, मध्येच काहीतरी बिनसल्यासारखं. अवघड आहे. बिचारी स्नेहा, आता मला तिची कीव वाटते. म्हणून सोडून गेली असेल का त्यांना? का असे आहेत हे? समीरला आज वेळ लागलेला. तो त्या ट्रॅव्हल एजन्सीला भेटायला गेला होता. बहुतेक तो आज तिथून तसाच डायरेक्ट घरी जाणार होता. जायची वेळ झाली की अक्षयाने आवरलं आणि ती घरी जायला निघाली. तेव्हाच नेमके सर ही जाताना तिला दिसले. पण आता ती तरी काय बोलणार होती त्यांच्याशी, आणि ते रागात आहेत की नाही ते तरी तिला कुठं माहिती होतं. ती सरळ त्याच्यासोबत लिफ्टमध्ये जायचं सोडून जिन्याने खाली निघून गेली. जेव्हा अर्जुनच्या लक्षात आलं तेव्हा त्याला खरं तर वाईट वाटलं. अक्षया आज लवकर घरी आलेली. मग काय, बाबांना किचनमध्ये यायलाही मनाई होती. ते बाहेर टीव्ही पाहत बसलेले. अक्षयाने तिचा फोन टीव्ही समोरच चार्जिंगला लावलेला आणि ती किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. एक क्षणाला तिचा फोन वाजू लागला. तिला बहुतेक लक्षात आलं नसावं म्हणून बाबांनी उठून तो मोबाईल पाहिला तर तिला समीरचा नेमका कॉल येत होता. अक्षया, फोन येतोय वाटतं तुला.
कोणाचं आहे हो बाबा? अगं कोणीतरी समीर म्हणून आहे. तो तिचा फोन घेऊन किचन मध्ये निघालेले. समीर? ओ, तो कसा काय फोन करतोय म्हणत ती शिताफीने वळली आणि बाबांच्या हातातला फोन घेत तिनं कॉल उचलून कानाला लावला. हे हाय, पोहोचलीस घरी? मी तर केव्हाच पोहोचले. तुझं काय? तू कुठे आहेस? अगं जस्ट घरी पोहोचलोय बघ. पाहिलंच ना कसे चिडले माझ्यावर. बरं मी बोललो होतो त्यांच्याशी फोनवर. मध्येच काय होतं त्यांना काही समजतच नाही. हो रे, मला खरंच कीव वाटते त्यांची. आणि त्यांची कीव का वाटते तुला? माझी हालत बघ आज. इतका थकलोय म्हणून सांगू ट्रॅव्हलिंगमुळे. शिवाय तिकडे बाणेरला जावं लागलेलं. ओ हो, सो सॅड. हो ना, त्यांचा मूड खराब असतो म्हणून आमचाही मूड खराब करतात. काय यार, कधी कधी तर असं वाटतं काय बोलू नि काय नको. बस बॉस येत म्हणून गप्प बसतो माहितीये. कूल डाऊन समीर. हे बघ, जो व्यक्ती असा चिडचिड करत असतो ना, त्यामागे काहीतरी कारण असणार. असो, मला वाईट वाटतं त्यांचं. कारण बघ ना, त्यांच्या मागे कोण आहे की पुढं कोण आहे बिचारे. यार तू बंद करते सर पुराण. मी जाम वैतागलोय बघ आज. त्यात तिकडे एजन्सीमध्ये जायला निघालो तर मध्येच माझी बाईक बंद पडली. ती दुरुस्त करून मग तिथं गेलो आणि बघ आत्ता घरी पोहोचलोय. म्हटलं बघावं तुला कॉल करून. तुला काही बोलले नाहीत ना? नाही, मी माझं काम केलं आणि वेळ झाली की निघून आले. ओके, मग आता काय करतेस? काय करणार आहे दुसरं? जेवण बनवते आहे. ओ, पण बरी बनवलेलीस तू भाजी. मला वाटलेलं नसेल बनवता येत तुला, पण बरी होती तशी. तो तिला उगाच चिडवत म्हणत होता. ओ हो समीर, बरी होती काय? बसतोस का गप आता? माझ्या बाबांना आवडते माझ्या हातची भाजी, कळलं ना? त्यामुळे तुझ्या ॲप्रिशिएशनवर माझ्या भाजीची टेस्ट ठरत नाही. ओ हो, रिअली? बर बर बर. बर चल, माझ्या बाबांना भूक लागलेली असते. भेटू उद्या. ओके, बाय बाय. म्हणत ती भाजीचं घेऊन वळली तर बहुतेक बाबा तिचं फोनवरील संभाषण ऐकत तिथंच रेलून उभे होते. हे काय, तुम्ही काय आमचं बोलणं ऐकताय? हो, म्हटलं कोण समीर आहे ते पाहावं, ज्याच्याशी एवढ्या गप्पा मारायच्या चालल्यात तुझ्या. ओ हो बाबा, तू माझा कलिग आहे बस. ज्यांच्या ऑफिसमध्ये काम करते त्यांचा असिस्टंट. अक्षया. हा तो तर नसेल ना? कोण तो? अगं कोण काय, विसरलीस? ज्या मुलाने तुला वाचवलं होतं. आय मीन त्या ॲक्सिडेंटच्या वेळी हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचवलेलं, तो हा तर नसेल ना? हा तो कसा असेल बाबा? अगं पण विचार तरी त्यांना. काय सांगावं, आपण ज्याला शोधतोय तोच तुला येऊन भेटलाही असेल तर? बरं विचारेन, पण तुम्ही आधी जेवायला बसा बरं. गोळी घ्यायची आहे ना? हो बसूया ग दोघंही. ती एक एक गोष्ट आणून ठेवत बोलत होती. तिने त्यांना प्लेट करून दिली आणि त्यांनी पुन्हा तिला प्रश्न केला. काय ग, हा समीर कसा मुलगा आहे? म्हणजे दिसायला वगैरे? दिसायला? तुम्हाला कशाला हवाय तो दिसायला कसा येते? ओ बाबा प्लीज, आता तुम्ही तुमचे विचार भलत्या दिशेला नका वळवू. अगं मी फक्त विचारतोय. काहीही विचारू नका, गप गुमाने जेवायला बसा बघू. मलाही भूक लागली आहे. म्हणत ती तिची प्लेट घेऊन जेवायला बसली. या दोघांच्यात छान बोलत चाललेलं पाहून आता बाबांना समीरबद्दल जाणून घ्यायची इच्छा होत होती. पण अक्षया होती. ती काही लगेच त्याच्याबद्दल सांगेल हे अशक्यच होतं. हे त्यांना देखील माहिती होतं. बाबा बघा ना, मुलांचं आयुष्य कसं मस्त असतं ना. हवं ते करा, हवं तसं राहा, कोणी टोकत नाही. मग तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा 12 वाजलेले असतात. सतत चिडचिड चालू असते. असं का हो? कोणाबद्दल विचारते आहेस? आता तूच म्हणालीस ना त्याचा विषय नाही काढायचा. मग तू का काढते आहेस? मी कोणाचा विषय नाही काढते, जनरली विचारते. अगं असं काय बोलतेस? हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं ना. एखादा चिडचिड करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय काय सहन केलंय त्यावर त्याचं व्यक्तिमत्व बनतं. असं बाहेरून पाहून ते थोडीच समजतं. पण तरीही इतकी चिडचिड करून काय मिळतं? अशी चिडचिड करून उलट तर लोक दूर निघून जातात.
अगं असेल काही त्यांना त्रास, नसतील होत सगळ्या गोष्टी मनासारख्या, मग होत असेल चिडचिड. पण कोणाबद्दल बोलतेस तू? आणखी कोणाबद्दल? आमचे खडूस सर मध्येच अगदी छान वागतात, बोलतात आणि मध्येच त्यांना काय होतं काय माहीत. एकतर त्यांचा डिवोर्स सुद्धा झालाय, बिचारे एकटेच आहेत वाटतं. मग अशा वेळी गोड बोलून लोक जोडायला हवीत की नाही? पण नाही, केला असेल त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष. एवढा बिझनेस उभा करायचं काही लहान काम नाही अक्षू. हो असं असेल कदाचित, पण बाबा खरं सांगू ते खूप हँडसम आहेत. बस त्यांच्यात एवढा राग असायला नको होता, एवढंच. मग अगदी परफेक्ट माणूस आहेत ते. एवढा बिझनेस चालवायचा म्हणजे त्यांना कडक राहावं लागत असणार, साहजिक आहे. अहो बाबा सगळे घाबरतात त्यांना त्यांच्या अशा स्वभावामुळे. काय ग, आज तुलाही काही बोलले का ते? नाही नाही, मला नाही, समीरला बोलले. बिचाऱ्याला आज अचानक एका ट्रॅव्हल एजन्सीला भेट द्यायला सांगितली त्यांनी. तेच त्याची चिडचिड चाललेली. अच्छा, म्हणजे त्याला बोलले म्हणून तुला वाईट वाटतंय का? ए अक्षू सांग ना, कसा आहे हा मुलगा समीर? आवडतो का तुला? ओहो बाबा, तुम्ही पुन्हा सुरू झालात. बाबा आता शेवटचं सांगते हां, तो माझा फक्त फ्रेंड आहे, ओके? सो त्याच्याबद्दल असा तसा विचार तुम्ही करणार नाही आहात. अगं तूच विषय काढला म्हणून विचारलं. बरं आता मी काही बोलतच नाही. मग तर झालं, जेवा आता, म्हणत तीही गपगुमाने जेवण करू लागली. रात्रीची वेळ झाली. आज अर्जुन बाहेरून जेवण करून घरी आलेला. घरी येताच फ्रेश झाला, कपडे चेंज केले आणि झोपायला बेडवर आला. त्याला बेडवर आडवा पडल्यावर बरोबर अक्षयाची आठवण झाली. तिची आठवण झाली तरीही श्वास जडवल्यासारखा झाला. त्याने त्याचा मोबाईल घेतला आणि तिचा काल सेव्ह केलेला फोटो गॅलरीमध्ये जाऊन उघडला. तो फोटो पाहत असताना मनाच्या कोपऱ्यात किती अलगद तरंग उठत होते. मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे ओढ घेत होतं. कितीतरी वेळ तो फोटो पाहत राहिला होता. ती आपल्याला आयुष्यात हवी आहे असं एक मन सांगत होतं आणि दुसरं मन तिला आपण आवडत नसू तर, हा विचार मनात आणून अस्वस्थ करत होतं. विचारांच्या भरात त्याने तिचं व्हॉट्सअप उघडलं आणि तिचा कालचा प्रोफाईल पिक काही क्षण पाहत राहिला. तिला मेसेज करू का असंही मनात येत होतं, पण मेसेज करणार तरी काय? स्वतःहून तिला हाय किंवा गुड नाईट पाठवणंही बरोबर वाटत नव्हतं. आणि हो, आपला डिवोर्स झाला आहे तर ती असा आपल्याबद्दल का विचार करेन हे सुद्धा मनात येत होतं. मग मात्र त्याने त्याचा विचार परतवून लावला आणि मोबाईल बाजूला ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच वेळी नेमकी तिच्यासोबत झालेली टक्कर त्याला आठवली आणि त्याच्या गालात हसू पसरलं. तिचा गोंधळलेला चेहरा त्याला सतत आठवत होता, पण त्याच्या गालातलं स्मित एकाएकी पुन्हा विरलं जेव्हा त्याला समीरच्या केबिनमध्ये गेल्यावरचं दृश्य आठवलं. ते दोघं छान एन्जॉय करत काम करत होते, खळखळून हसत होते आणि हेच त्याला इतर कशापेक्षाही सलत होतं. अर्जुनच्या मनात एकाएकी भलताच विचार आला. या प्रेझेंटेशनसाठी समीरला न सांगता ते आपणच केलं तर अक्षयाची मदत मला घेता येईल. आणि हा विचार मनात येताच त्याने पटकन बाजूचा मोबाईल उचलला आणि समीरला कॉल लावला. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. बघूया अर्जुन समीरला फोन कॉल करून नेमकं काय सांगतोय. अक्षयासोबत जास्ती वेळ घालवता यावा यासाठी तो प्रयत्न करतोय. बघूया त्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.